यस हॅलो. या लेक्चरमध्ये आपण विभक्ती हा टॉपिक बघतोय. एक्झॅक्टली विभक्तीची व्याख्या काय, तर नाम आणि सर्वनाम यांचा क्रियापदाशी किंवा वाक्यातल्या इतर शब्दांशी जो काही संबंध असतो, ज्या विकारांनी तो संबंध दाखवला जातो त्याला विभक्ती असं म्हटलं जातं. हे वाक्य बघा, शेजारच्या मधूने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले. इथं मूळ शब्द कोणते? शेजार, मधू, रस्ता, कुत्रा, काठी, मार. मग या शब्दांना च्या, ने, त, ला, ने, ले असे प्रत्यय लागलेले आहेत. या प्रत्ययांना आपण विभक्तीचे प्रत्यय असं म्हणतो. हे जे काय च्या, ने, त, ला, ने हे तुम्हाला दिसतंय, याला आपण विभक्तीचे प्रत्यय असं म्हणतो. त्यानंतर इथं बघा, शेजारच्या इथं फक्त प्रत्यय लागला, मधुने इथं पण फक्त प्रत्यय लागला, पण रस्त्यात इथं रस्ताचं रस्त्या झालं. कुत्र्याला कुत्र्याचं काय झालं? कुत्र्या झालं. हे जे काय रूप बदललं शब्दाचं, मूळ शब्दाचं, याला आपण सामान्य रूप म्हणतो. हे बघून झालेलं आहे आपलं, सामान्य रूप म्हणतो. प्रकृती, विकृती हे शब्द पण आपण त्यावेळेस बघितलं होतं. मग कळलं काय? मूळ शब्द समजा मधु असेल तर त्याच्या विभक्तीला प्रत्यय ने लागला आणि मधुने असा शब्द तयार झाला. रस्ता मूळ शब्द होता, सामान्य रूप रस्त्या झालं, त्याला त हे विभक्ती प्रत्यय लागलं आणि रस्त्यात रस्त्यात असा शब्द तयार झाला. मग विभक्तीचे प्रत्यय किती, कोणते आणि ते कसं यूज होतं ते बघा. विभक्ती 8 आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि एक शेवटची असते 8वी, तिला अष्टमी म्हणत नाही, आपण संबोधन असं म्हणतो. प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय लागत नाही. फूल किंवा मूल, जो काही शब्द असेल फूल किंवा मूल, इथं फूल दिलाय, आपण मूल पण घेऊ, तर इथं प्रत्यय लागत नाही. प्रथमा विभक्तीला प्रत्यय असतो का? नाही. एक वचनामध्ये पण नसतो, अनेक वचनामध्ये पण प्रत्यय नसतो. द्वितीयाला सलाते, सालानाते हे प्रत्यय. तृतीयाला नेशी, नेईशी. चतुर्थीला द्वितीयासारखेच सारखेच आहेत बघा, सलाते, सलानाते. पंचमीला उनहुन, उनहुन. षष्टीला चाचीचे, चेचाची म्हणजे चाचीचेच. आणि सप्तमीला तैया, तैया. मग इथं फुलाचे जे काय प्रकार दिलेले आहेत, शब्दाचे रूप दिलेले आहेत, आपण मुलाचे बघू. मुलाला, मुलाने, मुलाला. मुलाहून तर म्हणू शकतो नाही, पण पुण्याहून. मुलाचा, फुलात, तसं तळ्यात हे जे काय शब्द लागले, तळ्यात. आणि इथं फुलांनो म्हणण्यापेक्षा मुलांनो पण म्हणू शकतो. तर मुलांनो संबोधन बोलवलेले, हाक मारलेली आहे. अष्टमी संबोधन. संबोधन म्हणजे काय? हाक मारणे. लिहून घ्या, संबोधन म्हणजे काय? हाक मारणे. आणि मुलांनो, नो प्रत्यय लागतं अनेक वचनामध्ये. संबोधनला एक वचनामध्ये प्रत्यय होतं का? नाही, पण अनेक वचनामध्ये तुम्हाला प्रत्यय लागलेलं दिसतं. मग व्याख्या आपण परत पहिल्यापासून पहिल्या इथं जाऊ, की नाम आणि सर्वनाम यांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी जो काही संबंध असतो त्याला आपण विभक्ती म्हणतो. तर ही विभक्ती किती प्रकारची असते? 8 प्रकारची असते. आता आपण बघितलं. अष्टमी म्हणत नाही, फक्त त्याला संबोधन म्हणतो. हे वाक्य परत एकदा, याच्यात क्रियापद कोणतं आहे? मारले. मारणारं कोण? मधु. मधु काय झाली? कर्ता झाली, किंवा नाम पण आपण त्याला म्हणू. मग नामाचा क्रियापदाशी संबंध आहे. मधुने मारले. कोणाला मारले, कशाने मारले, कुठे मारले, हा संबंध विकाराने दाखवलेला आहे. त्यामुळं अशा सगळ्यांना आपण विभक्ती म्हणतोय. आता द्वितीय आणि चतुर्थीचे जे काय प्रत्यय त्याच्यात कन्फ्युजन होतं बघा. इथं पण सलाते, इथं पण सलाते, सलानाते, सलानाते. मग द्वितीय लिहायची का चतुर्थी लिहायची? तर हा प्रश्न मला जो सापडला, तुम्हाला पडला असेल, तर याचं उत्तर नाहीच आहे. म्हणजे की पेपरला आलं आणि दोन्ही ऑप्शन असले, द्वितीय आणि तृतीय, आणि जर ते उदाहरण आपण बघितलं नसेल तर द्वितीय लिहायचं
का चतुर्थी लिहायचं, याच्यामध्ये आपण कायम फसणार आहोत. द्वितीय लिहायचं का चतुर्थी लिहायचं. मग त्याच्यासाठी मी एका साहेबांना विचारलं होतं किंवा एका सरांना विचारलं होतं. ते म्हटले आपण कारकार्थ हा जो काय टॉपिक बघतो त्याच्यात तुम्हाला शिकवलं होतं. मग द्वितीयामध्ये जर कर्म असेल तर आपण त्याला द्वितीया म्हणतो. म्हणजे वाक्यामध्ये कर्म असेल, सकर्मक वाक्य असेल तर त्याला आपण द्वितीया म्हणतो. आणि कर्म नसेल अकर्मक वाक्य असेल तर आपण त्या विभक्तीला चतुर्थी म्हणतो. एक्झाम्पल काय, नागपूरला हिवाळी अधिवेशन असते. असते हा धातू काय अकर्मक आहे ना, अस नस हे धातू आपण अकर्मक बघितले होते. मग नागपूरला इथं जी काही ला विभक्ती आहे ती चतुर्थी यायला पाहिजे. कळलं. त्यानंतर अजून एक, चतुर्थीमध्ये अकर्मक वगैरे जरी असलं ना तरी संप्रदानाचा एक अर्थ असतो. संप्रदान म्हणजे काय, दान दिले. एक्झाम्पल, गुरुजींनी सॉरी मी गुरुजींना दक्षिणा दिली किंवा गुरुजींनी मला बक्षीस दिले. इथं दिली दान आहे ना, दानाचा अर्थ आहे. म्हणून गुरुजींना हे जे काय प्रत्यय ना, सला नातेमधलं ना, हे प्रत्यय काय येणार आहे संप्रदान किंवा दानाचा अर्थ दाखवतो, म्हणून चतुर्थी विभक्ती येणार आहे ती. तर द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती असंच थोडंफार तुम्हाला ओळखता येईल. आलं तर ठीक आहे, नाहीतर सोडून द्या. कारण एक्झामला ते बऱ्यापैकी तुम्हाला अवघड जाणार आहे. मी म्हणतोय की एक्झामला एकतर हा ऑप्शन येईल किंवा हा ऑप्शन येईल, आणि दोन्ही ऑप्शन असले तर मात्र तुम्हाला तुक्का मारायचा. मग त्याच्यात पण मी तुम्हाला सांगतो, जर सरळ सरळ तुम्हाला वाक्य दिसत असेल की कर्ता आहे, कर्म आहे आणि क्रियापद आहे, सरळ सरळ दिसत असेल तर डोळे झाकून तुम्ही द्वितीया मारा. आणि हे तुम्हाला बोध होत नसेल, कळत नसेल, थोडा अवघड वाटायचं असेल, किचकट वाटत असेल तर चतुर्थी उत्तर तुम्ही लिहून यायचंय. मग विभक्ती किती 8 आणि विभक्तीचे कारकार्थ किती असतात तर 6 असतात. उपपदार्थ किती असतात असा एक प्रश्न येईल. विभक्तीचे उपपदार्थ तर हे अनेक असतात, फिक्स असा काही आकडा नाही, अनेक असू शकतात. ठीक आहे, हे होतं आपलं विभक्ती.